नमस्कार, मी विजय चव्हाण. तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा. मित्रांनो, दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता रंगत वाढू लागलेली आहे. अनेक उमेदवार आपल्यालाच विजयी व्हायचं म्हणून मतदारांपुढे वेगवेगळ्या स्वरूपाच्या भावना, आमिष आणि आम्हीच तुमचे कैवारी म्हणून हात जोडत प्रचार करू लागले. अशा स्वरूपाच्या प्रचाराची रंगत या शहरातल्या विविध प्रभागामधून सध्या दिसते. कोण समूहाने जात आहे तर कोण एकट्याच प्रचार करत आहे, पण प्रत्येकाचा हेतू एकच, मला विजयी व्हायचं आहे. वार्ड क्रमांक 1 मध्ये आपल्याकडे पिंकू भाऊ झेंडे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आहेत. ते आज आपल्या बरोबर आलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. झेंडे दादा, नमस्कार. नमस्कार. तुमचं आवाज लोकशाहीमध्ये स्वागत. धन्यवाद. दौंडच्या निवडणुकीमध्ये आपल्याला सहभागी व्हावं असं का वाटलं? प्रथमतः मी खर तर आपल्या चॅनलचे आणि तुमचे आभार मानतो की एका शिक्षित तरुणाला तुम्ही आज एक उमेदवार म्हणून ज्या पद्धतीने मला या ठिकाणी आमंत्रित केलं किंवा माझ्या ज्या भावना आहेत किंवा माझे जे पुढचे विजन आहेत त्यासाठी तुम्ही जे मला प्रश्न करणार आहात त्यासाठी मी प्रथमतः तुमचे आभार मानतो. बाबासाहेब असं म्हणतात की शिक्षित जे तरुण आहेत त्यांनी राजकारणापासून लांब राहू नये, नाहीतर मग आपल्यावरती एखादा अंगठा बहादूर येऊन बसून आपल्यावरती राज करेल आणि आपल्या समस्यांकडे नेहमी दुर्लक्ष राहील. कारण की आपण ज्या प्रभागातून येतो, ज्या समाजातून येतो, ज्या प्रवर्गातून येतो त्या प्रवर्गामध्ये त्या वर्गामध्ये फार अडचणी आहेत. म्हणजे अगदी तुम्हाला म्हणायचं झालं तर ज्या भागात तुम्ही जन्माला आले तो भाग दलित वस्ती किंवा एका विशिष्ट झोपडपट्टी म्हणा किंवा अशा नावाने संबोधलं जातं. अशा भागातून एखादं नेतृत्व करत असताना एखाद्या शिक्षित व्यक्तीला ज्या अडचणी येतात त्या अडचणी अगदी मला सुद्धा आलेल्या आहेत की माझ्या भागामध्ये ड्रेनेजच्या समस्या आहेत, लाईटच्या समस्या आहेत, पाण्याच्या समस्या आहेत आणि आम्ही ज्या भागात राहतो तो भाग जो आहे त्या भागाला अद्याप ही घरपट्ट्या नाहीयेत. म्हणजे बाकीचे आम्ही नगरपालिकेचे सगळे टॅक्सेस भरतोय, पण आम्हाला जो घरपट्ट्यांचा मेन मुद्दा आहे त्या मुद्द्यांवरती मला काम करायचंय आणि हेच एक उद्देश, एक विजन डोळ्यासमोर ठेवून मी येत्या 2025 ते 30 सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नगरपालिकेमध्ये माझ्या भागाचं प्रतिनिधित्व करून लोकांच्या समस्या सुटाव्यात यासाठी मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. झेंडे दादांनी आताशी महत्वाचा विषय सांगितलेला आहे की अन्न, वस्त्र आणि निवारा ही समाजाची मूलभूत गरज आहे आणि प्रशासन त्याच्यासाठी खर्च सुद्धा करतं. एखाद्याला निवारा नसेल तर त्याला निवारा हा कायदेशीर द्यावा लागतो. ते ज्या प्रभागात राहतात त्या प्रभागामधील निवाऱ्याचा प्रश्न नगरपालिकेमध्ये आज ऐरणीवर आहे. कारण तो निवारा शासनाच्या दृष्टीने अजूनही अधांतरित आहे. म्हणजेच पाण्याच्या उसळीवरती डोलणारी नौका, तिला कायम भीती बुडते की काय. राहतात तर बरेच जण गेल्या अनेक पिढ्या, पण सरकारचा त्याला शिक्का नाही. म्हणून राहती घरं आज तरी अजून अनधिकृत आहेत आणि ती घरं, तो निवारा, त्या परिवारांचा तो सावली या पिंकूदादांच्या नजरेत आहे आणि ती भक्कमतेनं असावी, ती कायमची व्हावी म्हणून त्यांचं लक्ष आजच्या निवडणुकीमध्ये आहे. हा प्रभाग पिंकूदादा, मी तुम्हाला विचारेन, गेले काही दिवसापासून तरुणाच्या उत्साहित वातावरणामध्ये दिसतो. त्यांच्या वागण्यात, वर्तनात आक्रोश दिसतोय. तर हे आक्रोश करणाऱ्या तरुणांना आपण काय सांगता? साहेब, बरोबर आहे. हा जो तरुण वर्ग आहे हा एका पिचलेल्या, एका वंचित आणि पीडित समाजातून आलेला वर्ग आहे. तर या तरुण वर्गांमध्ये सगळ्यात मोठी एक आशा निर्माण झाली आहे की आमच्यातलं कोणतरी तरुण उमेदवार, एक प्रतिनिधी भागातील प्रश्न नगरपालिकेमध्ये मांडून आमचे कामं पूर्ण करेल. मग ज्याला त्याला वाटतं की हा माझ्या योग्यतेचा उमेदवार आहे, हा माझ्या योग्यतेचा आहे. याच्यामध्ये झालं एक की ज्यांना उमेदवारी मिळाली नाही किंवा ज्यांना डावललं गेलं त्यांचा एक उद्रेक आहे की मला संधी मिळाली असती तर मी चांगलं काम केलं असतं. म्हणजे अगदी मी जरी उमेदवार आहे तरी मी यांच्यापेक्षा कसं चांगलं काम करीन या उत्साहापोटी बाकीचे उमेदवार तयार होते, पण काही पक्षांनी त्यांना नाराज केलं, डावललं गेलं. त्यामुळे त्यांच्या भावनांचा जो काही उद्रेक झालाय
आता ठीक आहे, इलेक्शन हा 1 महिन्याचा विषय असतो, त्याच्यानंतर 5 वर्ष जे आपल्याला काढायचे ते फार कठीण काळ असतो. म्हणजे आज जर आपण त्या गोष्टीत प्रक्रियेत नसेल किंवा निवडणुकीच्या प्रवाहात नसेल आपण, पण एक आपली निर्णायक भूमिका असावी या हेतूने थोडा उत्साह वर्ग आहे. पण अशा उत्साहामध्ये आपण एखादी अशी काहीतरी चूक आपल्याकडून होते, ते तरुणांकडून, की बाबा एक तेढ निर्माण होतो, एक वैचारिक मतभेद पण असू शकतात. परंतु त्याचा जे परिणाम आहेत ते आता इलेक्शन झाल्याच्या नंतर, म्हणजे मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर जे 5 वर्षाचा कालावधी आहे त्यामध्ये आपल्याला ते उमटलेले दिसतील की त्याचे काय दुष्परिणाम झाले किंवा काय चांगले परिणाम झाले. आताच्या परिस्थितीमध्ये प्रभागामध्ये जो काही उद्रेक आहे किंवा एक अशांतता आहे असं म्हणून, किंवा काही भागांमध्ये तेढ जो निर्माण होते की हा उमेदवार नको, हा नको, किंवा आम्ही कसे चांगले होतो, हे जो मांडण्याचा प्रयत्न चालू आहे, या संपोटी थोडस उत्साहित वातावरण आहे. बाकी याच्या पाठीमागे दुसरं कोणी काही कारण लावायचं, म्हणजे अर्थ लावायचं कारण नाहीये. भाग शांत आहे आणि जो तो आपल्या आपल्या उमेदवाराला मतदान करणार आहे, जो आवडता उमेदवार आहे किंवा लोकांचे प्रश्न मांडणारे अशा उमेदवारांना ते मतदान करणार आहे. कारण बाबासाहेबांनी जे आपल्याला लोकशाहीचा अधिकार दिला, त्या लोकशाहीच्या अधिकारामध्ये जो मतदानाचा अधिकार दिलाय त्यामध्ये तुम्ही उच्च शिक्षित चांगली लोक निवडून द्या. ज्यावेळी बाबासाहेब असं म्हणतात तसं आपला समाज जागृत आहे. ठीक आहे, ही अशांतता फक्त काही गोष्टींनी नाकारल्यामुळे आहे, पण असं म्हणता येत नाही की फार काही त्या ठिकाणी असं वेगळं घडतंय. हा निवडणूक प्रक्रियेचा एक भाग आहे, तो नंतर शांत होईल. 1 नंबर वार्ड मधल्या मतदारांनो, तुम्ही ऐकत असाल तर या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्या. निवडणुकीचा कालखंड हा महिन्यापुरता मर्यादित असतो, पण त्यानंतर काय तर 5 वर्ष तुम्ही तुमच्या समाजामध्ये वेगवेगळ्या अनंत अडचणींचा सामना करण्यासाठी सज्ज व्हावं लागतं. पण त्या अनंत अडचणीवर मात करायची असेल तर तुम्हाला उद्याची निवडणूक, उद्याची 2 तारीख मतदानाचा दिवस हा अतिशय विचारानं, अतिशय चांगुलपणानं अंमलात आणावाच लागेल. बाबासाहेब आंबेडकर एका दलित कुटुंबात जन्मलेला व्यक्ती, त्यानं या समाजाच्या सेवेसाठी प्रचंड खस्त्या खाल्ल्या, प्रचंड त्रास भोगला आणि एक धर्म स्वीकारला, तो बुद्धांचा. आणि बुद्ध असे म्हणतात, अपदीप भव, तुम्ही स्वयंप्रकाशित व्हा. हे सांगण्याचं कारण काय की ज्यावेळेस तुम्हाला स्वयंप्रकाशित व्हा याचा अर्थ तुम्ही स्वतः शहाणे व्हा. आणि ही राजकारणाची वेळ म्हणजे तुम्हाला अपदीप भवाची आठवण करून देणारी आहे. तुम्हाला शहाणं व्हावं लागेल, तुम्हाला प्रकाशित व्हावं लागेल. आणि 5 वर्षाच्या पुढील संकटाला जर पायदळी तुडवायचं असेल, त्याला जर मूठ माती द्यायची असेल, तर तुम्हाला सुशिक्षित, वैचारिक, समाजसेवेचं व्रत असणारा आणि तुमचा माणूस म्हणून स्वीकारणारा निवडून द्यावा लागेल. तुमचं प्रेम कोणावरही असू द्या, पण तुमची निष्ठा समाजाच्या परिवर्तनासाठी खर्च करावी अशी अपेक्षा चेंडू आता भाऊ तुमच्याशी व्यक्त करतात. तर मला एक सांगायचं आहे, या निवडणुकीमध्ये तुम्हाला नक्की ज्या पक्षासाठी तुम्ही काम केलं त्या पक्षाने डावललं, पण आकस्मिकरित्या दुसऱ्या पक्षाने का स्वीकारलं याचंही कारण कळेल का? हो, तर विषय असा आहे की मी गेल्या 17-18 वर्षापासून माझ्या प्रभागामध्ये काम करत आलोय. लोकांच्या अडीअडचणी आणि बाकीचे जे काही प्रश्न आहेत जे माझ्या स्तरावरती मला सोडवता येतील, अशा प्रत्येक प्रश्नांकडे मी माझा प्रश्न म्हणून पाहिलंय, ते सोडवण्याचा प्रयत्न केलाय. मी असं म्हणेन की मी फार खालून सुरुवात केलेला एक कार्यकर्ता आहे, की एखाद्या खडकावर उभं राहून एकटं लढण्याची ताकद आहे, पण माझा समाज माझ्या बरोबर असावा, शिक्षित वर्ग माझ्या बरोबर असावा, ही मनापासूनची एक माझी भावना आहे. ती भावना अशा पद्धतीने व्यक्त होत असताना मी एखाद्या पक्षाचं काम करत करत जे काही कामकाज चालू होतं माझं, तर असं वाटलं होतं की आपल्याला त्या ठिकाणी संधी मिळेल. पण काही कारणास्तव किंवा त्यांचे काय हे असतील प्रॉब्लेम्स, त्यामुळे त्यांनी ते वेगळ्या पद्धतीने वेगळ्या उमेदवाराला त्यांनी जाहीर केलं. पण माझं काम आणि मी जे केलेली मेहनत आहे, प्रभागामध्ये जे काही लोकांशी संपर्क आहे, त्या जनसंपर्कातून लोकांचं जे मला प्रेम होतं, उत्स्फूर्त असा त्यांचा प्रतिसाद होता, तरुणांचा प्रतिसाद होता. महिला वर्ग फार मोठ्या आशेने पाहतोय की एखादा शिक्षित चेहरा आला तर आमच्या कामासाठी, आमच्या अडचणींसाठी काहीतरी करेल,
या आशेनेच मला त्यांनी उभं केलं की आम्हाला तुम्ही कसे अपक्ष असाल तरी आम्ही तुम्हाला मतदान रूपी आशीर्वाद देऊ आणि तुम्हाला निवडून नगरपालिकेमध्ये पाठवू, जेणेकरून आमच्या प्रभागातील जे काही अडचणी आहेत, समस्या आहेत, प्रश्न आहेत ते मार्ग लागतील. पण एवढ्यावरच न थांबता तुम्ही आमच्यासाठी, महिलांसाठी रोजगाराच्या संधी, लघु उद्योगाचं जसं घरी काय काम मिळेल ह्या संदर्भात तुम्ही जर आमच्यासाठी कामकाज केलं तर आम्ही आमचं घर कुटुंब चालू, आम्ही आमचं कष्ट करूनच खातोय. झेंडेदादा, तुम्हाला मी इथं थांबवतो. आपला विषय होता की तुम्हाला ज्या पक्षाने तुम्ही त्यांच्यासाठी काम केलं दुसऱ्या पक्षाने स्वीकारलं, पण तुमच्या म्हणण्यानुसार आणि तुमच्या सांगण्यातून काही प्रक्रिया मला कळाल्या की जो काम करतो त्याला कोणी स्वीकारतो. मध्यंतरीच्या काळामध्ये कोणता झेंडा घेऊ हाती अशा स्वरूपाचं एक ब्रीद वाक्य धुमाकूळ घालत होतं. त्याचा मतितार्थ असा होता की ज्याला काम करण्याची संधी मिळते, जो लक्षवेधी असतो, त्याला कुणाचाही झेंडा हातात घ्यायची गरज पडत नाही, तर झेंडा कुणीतरी त्याच्या हातात देतं, यातला एक भाग म्हणून तुमच्याकडे आम्ही पाहतो. खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये लोकसेवेचा वसा हा उरात लागतो. शब्दांच्या अनेक फैरी झाडून माणसं घायल करण्याची प्रवृत्ती अनेक व्याख्यात्यांना, अनेक समाज कार्यकर्त्यांना अवगत असते, पण हृदयातून सेवा देणारी माणसं पोटावर मोजणे इतकी असतात. मित्रांनो, दवण नगरपालिकेच्या माध्यमातून गेले 88 वर्ष या समाजाला गोड बोलून, या समाजावरती फुंकर घालत, समाजाची दिशाभूल करत अनेक लोक पदाधिकारी म्हणून त्या ठिकाणी गेली. पदाधिकारी म्हणून गेलेल्या लोकांनी मात्र या लोकांच्या समस्येकडे म्हणावं असं लक्ष दिलं नाही आणि विपरीत परिणाम असा झाला, आजही डोक्यावर असलेलं छत ही मालकी हक्काचं झालं नाही. ही समस्या या विभागातली प्रमुख आहे. या समस्ये व्यतिरिक्त तर वेगळीच कथा. जी माणसं राहतात ते सुरक्षित नाही, जिथं राहतात तिथं पाणी नाही, पाणी नाही तिथं स्वच्छता नाही, स्वच्छता नाही ही माणसं आहेत का किड्या मुंग्यासारखी जीवन जगणारे लोक आहेत, हा प्रश्न ऐरणीवर येतो. म्हणून दुःखांचा डोंगर असणाऱ्या दीनदलित, पीडित आणि वंचितांचा दाता यांच्या स्वप्नात दिसतोय आणि म्हणून त्यांनी मला जरी टाळलं असेल तरी मला कुणीतरी घेतलंय या आशेवरती ते परत एकदा त्या प्रभागामध्ये सज्ज झालेत, ते तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी. सांगा झेंडेदादा, तुमच्या मनात काय आहे? माझ्या मनात माझ्या प्रभागातील जनतेची कामं करण्याचा एक मी मानस ठरवलेला आहे की त्यांची जी कामं झाली नाहीत ती माझ्या माध्यमातून नगरपालिकेच्या भागातून, त्यांच्या कार्यालयातून ते पार पाडावीत, यासाठी मी प्रयत्नशील आहे. आणि मला तशी संधी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाने दिली. मी तुतारी या चिन्हावरती आज निवडणुकीला उभा आहे. तुम्ही जसं म्हणलं की कुठला तरी झेंडा घ्यायचा, पण मी असं सांगेन की जे आजकाल समाजामध्ये ज्या काही गोष्टी घडतात आहेत, ते निर्माण होतात आहे, एक जातीय थोडं समीकरण वेगळ्या पद्धतीने मांडलं जात आहे. त्यामध्ये एक सेक्युलर पक्ष म्हणून काम करत असताना पवार साहेबांनी जे महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये जी काही त्यांची वैचारिक हे केलेलं आहे, स्टँड केलेला आहे, तर त्याच माध्यमातून मी एक सुशिक्षित तरुण म्हणून पुढे येऊन पक्षाचं स्वीकारलंय आणि लोकांची जी कामं करायची ती माझ्या माध्यमातून व्हावी, हा एक माझा पूर्णपणे मानस असताना फक्त माझ्या भागामध्ये जी काही आता अशांतता आहे किंवा तरुणांमध्ये जो काही रोष आहे, तर मी माझी या माध्यमातून एक विनंती असेल की तुम्ही बाबासाहेबांनी दिलेला मतदानाचा अधिकार योग्य उमेदवाराला मतदान करूनही तुम्ही कोणाला थांबवायचं, कोणाला पुढे आणायचं या प्रक्रियेत सहभाग घ्यावा. आपण जाहीररित्या काहीतरी सभा घेऊन, मिटिंगा घेऊन किंवा काहीतरी समूह जमून या गोष्टी साध्य होणार नाही. त्यातून एक वेगळा मेसेज इतर समाजामध्ये, पूर्ण शहरामध्ये जातो. तर मला एक म्हणायचंय की पुढच्या 5 वर्षाला जसं म्हटलं की आजचं आपण जे काय हे करतोय, आपला आज रिॲक्ट करतोय, ते रिॲक्शन पुढचे 5 वर्ष आपल्यावरती काय परिणाम करणार आहे. तर त्यासाठी माझं एक छोटंसं वाक्य आहे की म्हातारी मेल्याचं दुःख नसतं, काळ सोकावला नाही पाहिजे, म्हणून तरुणांनी शांत राहावं, हीच माझी या माध्यमातून एक विनंती आहे. मित्रांनो आणि प्रभाग क्रमांक 1 तरुणांनो, अतिशय नम्रपूर्वक झेंडेदादांनी तुम्हाला आव्हान केलेलं आहे. निवडणुकीमध्ये तुमचं लाख मोलाचं एक मत आहे. तुम्हाला कुणाला द्यायचंय तुम्ही देऊ शकता. मत हे गुपित दान आहे, पण त्या गुपित दानाचा टाहो उघड उझळ माताने लोकांमध्ये फोडू नका. प्रश्न निर्माण करू नका. आपल्या चितावणीखोर प्रवृत्तीनं आपला कोणीतरी गैरफायदा घेईल,
त्याचे विपरीत परिणाम आपल्या परिवारावरती उमटतील आणि गेली पुढच्या 5 वर्ष त्याचा त्रास आपल्याला सहन करावा लागेल. या गोष्टी टाळा, असं सरळ सरळ त्यांचं मत आहे. तुम्ही निवडून देणाऱ्या उमेदवाराला मत देणारच आहात. तुमच्या मनामध्ये त्याची खुणगाठ तुम्ही बांधलेली आहे, पण जो आक्रोश करताय तो थांबवा, असं नम्रपणाने त्यांचं मत आहे. निवडणुका येतात आणि जातात, पण माणसाच्या माणुसकीचं चित्र स्पष्ट होण्याची धारणा आणि भावना या निमित्ताने दिसते की तुमच्या पुढील काळामध्ये तुमच्या आजच्या उद्रेकाचे पडसाद उमटू नयेत, त्यातून परिवाराला त्याचा त्रास होऊ नये, तुमच्या कुटुंबाची घडी विस्कळीत कुणी करू नये आणि ह्या निमित्ताने वारंवार तुमच्यावर कुणीतरी आघात होऊन देऊ नये, या सर्वांची काळजी त्यांना वाटते. म्हणून ते तुम्हाला हात जोडून सांगतात, मतदान कोणालाही करा, तुम्ही मनात फिक्स केलेलं आहे, फक्त उद्रेक करू नका. पाहत राहा आवाज लोकशाहीचा. या निमित्ताने आम्ही आवाहन करतो, ज्यांना कोणाला आपलं मत प्रकाशित करायचंय, त्याला संकोच वाटतो, त्यांनी आवाज लोकशाहीमध्ये यावं, मन मोकळेपणानं बोलावं. तुमचा आवाज म्हणून आवाज लोकशाही लोकांपर्यंत पोहोचवेल. त्यासाठी संपर्क करा 97 65 56 69 16. तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा.